संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आजच्या दिवसात कोण इतिहास घडवतो ते पाहावं लागेल. पाडा मोर्या स्पोर्ट राहत पाडा. प्रथम क्षेत्ररक्षण करताना एडा बघता आईचा. क्षेत्ररक्षण चांगलं असं सजवताना आणि फलंदाज आहेत राहुल आणि विनोद. सलामीची जोडी मैदानात आणि गोलंदाज आहे तो रघुवीर. स्ट्राईकला आहे तो राहुल आणि नॉन स्ट्राईकला आहे विनोद. समोर गोलंदाज आहे रघुवीर. 8 ते 12 10 पावलांचा रनअप पश्चिमेच्या एंड कडून सुरुवात करताना मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे तो सोहेल शेख आणि मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करावा. त्वरित मंचाशी संपर्क साधावा. चांगली फलंदाजी केली आहे त्याने आणि मॅच विजय खेचून आणला त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर. आणि फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला सर भिरकावून दिला 6 धावांसाठी. स्टँड अँड डिलिव्हरी सरळ फेकून दिलाय 6 धावांसाठी. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मैदानावर जर राजा व्हायचा असेल ना तर आत्मविश्वास नावाचा वजीर सोबत असावा लागतो आणि तो वजीर ज्याच्या सोबत असेल ना तो राजा 100% होऊ शकतो. पाहूया कशा प्रकारे पुन्हा फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय आणि सुंदर असा झेल समाप्त झाला. बॅटरचा खेळ परतावं लागतं तंबूच्या आसऱ्यात. ऑन साइडला गरंगलात जाताना थोडीशी मिस फील्ड. एका धावेचं रूपांतर 2 धावामध्ये पळून काढलाय. चांगली अशी गोलंदाजी आणि फलंदाजी सुद्धा चांगली होत आहे. फुलर लेनचा चेंडू सतत हाताळतो तो रघुवीर आणि हा प्रॅकेट चेंडू चांगला असा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला हा चेंडू. निर्धाव असा चेंडू. धाव संख्या 8 या धाव संख्या स्थगित. पाहूया पुढचा चेंडू रघुवीर याचा पश्चिमेच्या आणि फुलर लेनचा चेंडू बॅटची एज घेऊन डिक्लेअर झोन मध्ये जाताना एका धावेवर समाधान मानावं लागतं.
आता स्ट्राईकला आहे तो विनोद. धाव संख्या जाऊन पोहोचली 9व्या अंकावर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल रायतपाडा या संघाकडनं. आणि पुढचा चेंडू रघुवीराचा. ओरपीच चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याच्या सहाय्याने निर्धाव असा चेंडू. आडव्या पेट्याने खेळण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. पहिलं षटक समाप्त. धाव संख्या जाऊन पोहोचली 9व्या अंकावर. चांगला कमबॅक केला रघुवीर याने. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर 5 चेंडू चांगले असे हाताळले. 9वी धाव संख्या जाऊन पोहोचली 9व्या अंकावर. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो सोहेल शेख. आणि मी गोपाल काका यांना विनंती करतो आपल्या हस्ते पुरस्कृत करावा तो मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी आणि टी शर्ट. आणि पुन्हा फुलर लेनचा चेंडू ऑन साईडला मारलेला आणि चांगला झेल म्हणावं लागेल. विकेटचं पतन. करताना कहीं जीत बाकी है कहीं हार बाकी है. अभी तो मैच का पूरा सार बाकी है. अभी तो खोला एक ही पन्ना. टीम रायट टीम ने अभी पूरी मैच का किताब खोलना बाकी है. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळताना. आणि फुलर लेनचा चेंडू ओव्हर द बॉलर हेड. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 2 धावेवर समाधान मानावं लागतं. चांगली फलंदाजी मानावं लागेल दोन्ही फलंदाजामार्फत. 11 धाव संख्या जाऊन पोहोचली 11 या अंकावर. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतो. आणि पुन्हा फुलर लेनचा चेंडू चांगल्या प्रकारे सरळ ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनच्या दिशेने. पुन्हा गचाल क्षेत्ररक्षण. एका धावेचं रूपांतर 2 धावांवर. पाहूया पुढचा चेंडू फुलर लेनचा चेंडू. पुन्हा योगेश पाटील यांना विनंती करतो की तुम्ही मंचावर स्थानापन्न व्हावे. योगेश सर. चांगला झेल होता पण तो झेल घेता आला नाही क्षेत्ररक्षकाला आणि 1 धाव पळून काढले. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा चांगला चेंडू सबमरीन चेंडू. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 14 आणि 15 धावांचं आव्हान ठेवलं आहे ती एडा फक्त आई संघापुढं. आणि मी योगेश पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे बसून घ्यावे. वेलकम वेलकम टू VIP डायज. आपण आलात धन्यवाद. पंधरा धावाचं आव्हान ठेवलं आहे ते एडा बघता आहे या संघापुढं. क्षेत्ररक्षक त्वरित सजून घ्यावं. पुढच्या संघाने कर्णधार टॉस साठी यावे. उत्कर्ष ए आणि विपक्षात एडा बघता आईचा ए का बी. संदेश सर यांना विनंती करतो मंचावर स्थानापन्न व्हावे. वेलकम वेलकम टू VIP डायज. कम ऑन द स्टेज.
क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यावं. कुठलाही वेळ न दवडता अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानात येताना दाखल होताना स्ट्राईकला महेंद्र आणि नॉन स्ट्राईकला आहे तो महेश. पश्चिम एंड कडून सुरुवात करताना 12 ते 14 पावलांचा रनअप. पाहूया कशा प्रकारे चेंडू हाताळतो. हा प्रकार चेंडू आणि पंचांचे दोन्ही हात समांतर धाव मिळते. अवांतर वाईट आणि प्लस एक एक्स्ट्रा बाईज. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. 2 धावा मिळताना बॉलर नेम. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा हा प्रकार चेंडू लेग साइडला मारताना स्क्वेअर लेगच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्या जाऊन पोहोचले 3 अंकावर. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतो तो. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. प्रत्येक चकाकणारी गोष्ट ही हिरा असते असं नाही, ती काची असू शकते. ती आपल्या हाताला दुखापत करू शकते. म्हणून खेळताना जरा जपून खेळावं. पाहूया चांगल्या प्रकारे खेळ दाखवायचा महेंद्र याला. आणि कव्हरच्या दिशेने मारलेला हा चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एका धावेवर समाधान मानावं लागतं. टॉस साठी दोन्ही संघाचे कर्णधार उत्कर्ष बी संघाचा कर्णधार त्वरित मंचाशी संपर्क साधावा. आणि पुन्हा कव्हरच्या दिशेने मारताना चांगली फलंदाजी. 2 धावा पळून. सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यू क्रिएट हार्ड वर्क, यू गॉट अ सक्सेस. तुम्हाला यश पाहिजे, मेहनत करा, विजयाचा झेंडा तुमचा असेल. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतो तो. फुलर लेनचा चेंडू आणि चांगला डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्या जाऊन पोहोचली 7 या अंकावर. चांगली फलंदाजी करताना 15 धावाचं आव्हान असताना चांगलं फलंदाजी करताना उत्कर्ष बी संघाचा कर्णधार त्वरित मंचाशी संपर्क साधावा. टॉस साठी समोरच्या संघाचा कर्णधार उपस्थित आहे. 5 मिनिटं झालं. आणि टॉस साठी मी विनंती करतो संदेश सर यांना टॉस करून घ्यावा पुढच्या सामन्याचा. आणि बीमर चेंडू नो बॉलचा अंपायरचा इशारा नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. 7 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. पुन्हा फुलर लेनचा चेंडू सरळ मारलेला हा आणि पुन्हा झेल सोडलेला आहे. जवळजवळ 3 ते 4 झेल सोडलेत या संघाने. Success is not a permanent and failure is not a final. Never stop working after success and never stop trying after failure. यश आलं तरी मेहनत करायचं थांबू नका आणि अपयश आलं तर प्रयत्न करायचं सोडू नका. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतो तो. पुन्हा फुलर लेनचा चेंडू पुढे सरसावून मारताना ऑन साइडच्या दिशेने. आणि मी विनंती करतो योगेश पाडले या सरांना कॉमेंट्रीसाठी. आणि इथे विकेट बाद होताना रनआउटच्या स्वरूपात धाव संख्या जाऊन पोहोचली 11 या अंकावर. 4 धावांचं
4 धावा अजून पाहिजेत. टीम एडा बघता या संघाला. अजून षटकाचे काही चेंडू शिल्लक. कृष्णा बॉलर आणि पुन्हा उंचावरून मारलेला हा चेंडू आणि झेल. सुंदर असा झेड. समाप्त झाला बॅटरचा खेळ. दौडू नका वेळ, लगेच येऊ दे पुढचा फलंदाज. 4 धावांची आवश्यकता आहे. काहीच चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. 3 झेल सोडले नसते तर सामना हा एका बाजूने गेला असता. 4 बॉल 4. उत्कर्ष या संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. पाहूया पुढचा चेंडू. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. कवळच्या दिशेने चांगला असा मारलेला हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. जिथे एक एक धाव होती तिथे 2-2 धावा दिलेल्या आहेत. रायतपाडा या संघाने 3 बॉलात 2 धावांची आवश्यकता. पाहूया महेंद्र कशा प्रकारे खेळतो तो. आणि पुन्हा चांगला चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आणि झेल बाद. पुन्हा एकदा झेल उडाला. चांगली क्षेत्ररक्षण. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. चांगला असा सामना, रंगतदार सामना, चुरशीचा सामना पाहायला मिळेल आता. 2 चेंडूवर 2 धावांची आवश्यकता. At the beginning, end of the West. 70-18 paces. Let's see how he balls. पाहूया कशा प्रकारे पुढचा चेंडू हाताळतो. 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला प्लेसमेंट असा आणि पुन्हा मिसफील्ड आणि सामना जिंकला एडा बघता आईचा. चांगला